असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, कल्याण नाना गायकवाड यांचा विजय असो, जयश्री यांचा विजय असो. साहेब. शिवाजी भानुसे, मी कचनेरचा इथला रहिवासी आहे आणि इकडे आमचं सर्कल जे पिंपरी सर्कल जे हे भाजपचं राहिलेलं आहे आतापर्यंत. आणि कल्याण नानाचे काम पंचायत समितीसाठी कल्याण नानाला उमेदवारी मिळाली आणि जिल्हा परिषदसाठी जयश्री पवार आहे. तर दोघांचे पण काही म्हणजे एवढं हे नाही, 100% त्यांचं विजय आज निश्चित आहे. कारण इथं BJPचे पहिले प्रकाश नाना चांगुल पाय होते जिल्हा परिषदला आणि कल्याण नाना गायकवाड हे पंचायत समिती पहिलेच मेंबर आहे. त्यामुळं आता कामाचं म्हणजे त्यांचं काही हे नाही. पहिले पण गावामध्ये स्मशानभूमीचे कामं, आणखीन आमच्या इथं क्षेत्र आहे धारेश्वर, तिथं पण 1 कोटी रुपयाचे दानवेसाहेबाच्या निधीतून कामं केले. आणि बागडे नानाचे पण म्हणजे चालूच असतं त्यांचं सर्कल असल्यामुळं गावामध्ये रोडचे कामं, ड्रेनेजचे कामं, भरपूर काही असे कामं झाले. आणि काही राहिलेले कामं कल्याण नाना हमेशा टचमध्ये असते गावाच्या. काही गावाचे छोटे मोठे कामं, आता ड्रेनेज लाईन झाल्या, स्मशानभूमीचे कामं झाले, 2-3 स्मशानभूमी झाल्या, काही अजून बाकी, तर ते करणारच आहे. आता काय आव्हान करसान तुम्ही जनतेला? जनतेला काय, ते एक त्यांचे कामं चांगले आहे आणि जनतेला आम्ही हेच सांगणार आहे आणि त्यांच्यासाठी मतदान मागणार आहे का व कामाच्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे. आप्पासाहेब हरिभाऊ भानुसे, कचनेर, गाणातून कल्याण गायकवाड, दुकान उघडे, जिल्हा परिषदमधून जयश्री पवार यायचा निश्चित विजय होणार. का बरं? कामं चांगली आहे, वरून मोदी सरकार आहे, सर फडणीस आहे, त्याच्यामुळे बोला. आमचे कामं अडत नाही, कामं होतेच चांगली. त्यातून राष्ट्रवादी आहे, भाजप आहे आणि उभाटा पण शिवसेना. कसा प्रतिसाद आहे आणि काय इथं नेमके वातावरण कोणाचं आहे? खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं आणि या परिसरामध्ये जर बघितलं तर जनतेचा कौल असा आहे की जनता आता खूप हुशार झालेली आहे आणि जो पक्ष असेल, जो व्यक्ती असेल, जो काम करतो त्याच्याकडे सहजासहजी सगळ्यांचं लक्ष असतं. तर पिंपरी सर्कलमधून ZP जयश्री पवार असेल आणि कचनेर गणातून BJP पक्षातून श्री कल्याण गायकवाड नाना असेल, यांचा प्रतिसाद असा खूप उत्साहामध्ये जनतेकडून आहे आणि त्यांचे कामही या ठिकाणी चांगले आहे. तर सहजासहजी BJPकडेच या ठिकाणी जनतेचा कौल आहे. काय कामं केले? कामं बघितलं तर ग्रामपंचायतमधून समजा धार्मिक गावात रस्ते केले, गावामध्ये रस्ते असेल, गट्टूचे काम असेल, ड्रेनेजचे काम असेल, असे खूप धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा खूप सहभाग असतो. खूप त्या ठिकाणी चांगले कामं त्यांनी केलेले आहेत. असं वेगळं काम काय राहिलेलं बाकी अजून? वेगळे कामं तसं पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी रस्त्याचे खूप अडचणी आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे कल्याण नाना असतील, जयश्रीताई असेल, हे आम्हाला शेतकऱ्यांसाठी कामं करून देतील ही आम्हाला अपेक्षा आहे. जसं जोडवाडी शिवारामध्ये बघितलं तर गणपतीचं मंदिर आहे, रस्ता नाही त्या ठिकाणी जायला आणि कल्याण नानाकडे आम्ही पत्र दिलेलं आहे, त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे का ते आम्ही काम पूर्ण करू आणि आम्हाला येत्या निवडणुकीच्या नंतर अपेक्षा आहे नाना ते काम आम्हाला नक्की करून देतील.